आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीमधल्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीचा आढावा एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतला जातोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। दुर्घटनास्थळाची पाहणी ते आता करताना दिसताय। अधिकाऱ्यांसोबत ते बातचीत सुद्धा करताय। किती लोक आतमध्ये अडकलेले आहेत, किती जणांना बाहेर काढण्यात आलेले आहे, मृतांचा आकडा या संदर्भात आता माहिती घेतली जाते। अधिकारी आणि पोलिसांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बातचीत सुरू असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघतोय। डोंबिवली MIDC मध्ये रिएक्टरचा स्फोट झालेला होता आणि स्फोट इतका भीषण आहे की आता सुद्धा या ठिकाणी आग, काही ठिकाणी धुमसतीच आहे। तर दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पोहोचलेले आहेत। या दरम्यानची आपण ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। मृतांचा आकडा सध्या 8 वर पोहोचलेला आहे, तर 64 जण जखमी झालेले आहेत। जखमींवरती जवळच्या रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत। मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला, नेमकं काय घडलं होतं या संदर्भात माहिती घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। 4 जून नंतर MIDC संदर्भात महत्त्वाचा निर्णय सुद्धा घेतला जाणार असल्याचं कळतंय। मात्र त्याआधी या स्फोटामागे नेमकं कारण काय असू शकतं या संदर्भात चर्चा केली जात असल्याचं आपण पाहतोय। कारण या स्फोटामागचं जे मुख्य कारण आहे ते अद्यापही कळू शकलेलं नाही आहे। रिएक्टरचा स्फोट झालेला आहे, मात्र हा स्फोट का झाला, कसा झाला या संदर्भात काही माहिती मिळू शकलेली नाही आहे। मात्र अद्यापही काही नागरिक या ठिकाणी अडकले असल्याची भीती आहे। त्यामुळे संपूर्ण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत।